हॅलो. हॅलो. सर नमस्कार. हा बोला ना. नमस्कार नमस्कार. हा, मी बाळासाहेब बळवंतराव बोलतोय पंढरपूरनं. कोळी जमातीचा मी अभ्यासक आहे. हो हो हो, ते तुमचा मगाशी फोन आला होता ना. हा, तर बघा, तुमचं- तुम्हाला दाखले देण्यासाठी अधिनियम 2000 आणि नियम 2003 बनवलेत. हो हो. मग त्याच्यामध्ये काय तरतुदी केल्या? त्या 1950 वर्षाचा पुरावा असेल तर घ्यावा, आणि नसेल तर काय घ्यावा? तुम्हाला ऑप्शन दिलाय ना त्यांनी, रहिवासी पुरावा घ्यावा. हो, मग तुम्ही रहिवासी पुरावा घ्या आणि द्या ना त्यांना दाखले. कशाला अडवून ठेवले तुम्ही? ठीक आहे ना, ठीक आहे ना, ठरले आता नाही तसंच ते. नाही नाही, तुम्ही कायद्याचा अभ्यास केला ना का? एवढे दिवस आमचे लोक तिथं उपाशी मारायला लागलेत, आता राज्यभर पेटायला लागले सगळं आंदोलन. हो, चालूच आहे. म्हणजे त्याचा केंद्रबिंदू तुम्ही ठरवू नये म्हणजे झालं, एवढं सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना सर, करत आहे आमदार साहेब वगैरे. आम्ही बसलो होतो, आत्ताच निघालो तिथून. नाही नाही, पण तुम्ही त्या पदावर आहे, तुम्ही न्याय कसा द्यायचा हे बघायला पाहिजे. तुम्ही इनव्हॅलिड कसं करता येईल, त्याचा प्रस्ताव रिजेक्ट कसा करता येईल, या निगेटिव्ह अप्रोच न बघताय तुम्ही. तुमच्यावर कोणाचा प्रेशर आहे का मला सांगा, बघतो त्याला. तुम्हाला कोण त्रास? चालेल साहेब, हा? काही अडचण नाही. करतो मी ते, सांगितलं मग त्यांना ते समोर. आंदोलन कधी समाप्त करणार? नाही तर आम्हाला यावं लागणार आहे आता मग तिकडे परत. तुम्ही आंदोलन. सांगितलं साहेब, आमदार साहेब आम्ही बसलो होतो. हा आपली तिथली मंडळी होती. सोमवारी आणि मंगळवारी त्यांचे दाखले ते सबमिट करणार आहेत. 2-3 काय त्यांचे आहेत. हम्म. त्याच्यामध्ये त्यांचे आहे, पण त्यांना ते भेटला नाही बुलढाण्याचा दाखला. ते घेऊन दाखल करतो म्हणजे सोमवारी. तुम्ही कायद्याने चाला. तुमच्यावर कोणाचं माझं बी ऐकू नका. मी तुम्हाला काही इनलिगली काम करायला सांगत नाहीये. आणि तुम्ही तुम्ही मला बी शेवटी तुमचा जॉब, नोकरी, सगळ्या गोष्टी सांभाळून ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्या चुकीचं काम केलं तर अंगलट तुमच्या येऊ शकतं, हे सगळं लक्षात ठेवा. आणि अधिनियम 2000 आणि नियम 2003 चा अभ्यास करा तुम्ही. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे तपासावीत SDO ने, हा हो, क्रायटेरिया दिलेला आहे. तेवढेच तुम्ही, त्याच्या बाहेर तुम्ही जाऊच नका ना. तुम्हाला चालेल. 1950 पूर्वीचा पुरावा मागितलेलाच नाही. असेल तर घ्यावा, नसेल तर रहिवासी पुरावा घ्यावा. हम्म. तुम्ही एवढंच बघायचं आहे. रहिवासी पुरावा पण तुम्हाला का घ्यायला सांगितलंय? कोस्टल एरियातले जे कोळी आहेत ते SBC मध्ये येतात, आणि हो, उर्वरित महाराष्ट्रातले सगळे कोळी, महादेव कोळी, कोळी जरी असले नुसते तर ते अनुसूचित जमातीमध्ये येतात. फक्त तो माणूस 1950 पूर्वी मुंबईमधून मायग्रेट झालेला नसावा, कोस्टल एरियातनं कोस्टल आलेला मधून. नसावा, एवढंच तुम्ही त्यात तपासायचं आहे. चालेल ना सर, काय अडचण नाही. सहकार्य करा साहेब, आमच्या माणसाला त्रास देऊ नका साहेब कोणाला. मी सोलापूरचाच आहे प्रॉपर, काय टेन्शन नाही घेऊ. कुठलं शिंदे कुठलं माझं नाव आहे. कुठलं सांग, कुठले तुम्ही? माडा आहे, माड्यामध्ये शिक्षण झालं माझं. मग उपळायचे का उपळायचे का साहेब तुम्ही? नाही नाही, प्रॉपर माडा. करकम आहे ना, करकम. हा हा हा. आपल्या ह्याच्यातलं करकम, पंढरपूर तालुक्यातलं हो, करकम गाव. करकम बोसे माहित आहे मला. हो, तिथले शिंदे आहे. राजूबापू पाटलांचं गाव आपल्या. तर तिथून मग सोलापूरला आलो. आता इकडे पोस्टिंग आहे. हा हा साहेब, मग तुम्ही तर आमच्या असं आहे. जवळचे लागले. आता तुम्हाला मी खूप आदरानं बोलणार. आणि काय नाही. नाही नाही सर, तुम्ही आता नाही, काय झालंय, सगळ्या SDO ने एवढा त्रास दिलाय साहेब बरं का, त्यामुळे आमची चीड नाही, आहे काय SDO च्या माहिती का, विरोधामध्ये. तसं नाही, पण ते थोडंफार कसं आहे आता ते. नाही, तुमच्यावर प्रेशर आहे का? मला आता खाजगीत सांगा, मी तुमचा माणूस आहे. आता मला खाजगीत सांगा, तुमच्या कोणाचा प्रेशर आहे का देऊ नका म्हणून? नाही नाही नाही, देऊ नका म्हणून कोणाचंच प्रेशर नाही, विषय मग नाही तो. मग देण्यासाठी कायदा बनवलाय तुम्हाला, त्या कायद्याचं पालन तुम्ही करायला पाहिजे का नाही सांगा. ते चालेल. अजून ठीक आहे, एकदा. सांगितलं तर त्यांना मी. हम्म त्यांनी ते 5 दाखले सबमिट केलेले आहेत, 5 प्रकरणं. त्यात काहीतरी राहिलेलं आहे त्यांचे. बर. जुना दाखला त्यांना काही तो भेटला नाही. हा. ते आता सोमवारी दाखल करतो म्हणजे बर बुलढाण्यावर घेऊन. बर. त्यानंतर विषय संपून टाकतो ते. हा, आपण इथून पुढे सर्वांना सुलभ पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. आणि तुम्ही दिलेलं सर्टिफिकेट जोपर्यंत व्हॅलिडिटी होत नाही ना, तोपर्यंत हो, त्याचा त्याचं त्याचा काहीच काय लय नाही. फायदा होत नाही, लक्षात घ्या. येस येस येस, बरोबर हा, आहे. आणि व्हॅलिडिटी समितीच्या सगळ्या आयुक्तांना आम्ही काल दानवे साहेबांच्या दालनामध्ये बोलवून घेतलं होतं. मिटिंग झाली आमची काल दानवे साहेबांच्या सोबत. बरं, हा. शिंदे साहेबांसोबत पण एक मिटिंग झाली, पण ते मिटिंग स्थगित झाली आमचा गोंधळ झाल्यामुळे. भारूडवर आम्ही गुन्हा दाखल केलेत. भारूड कोण? RTI चे संशोधन अधिकारी आयुक्त राजेंद्र भारूड, हा 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 हा. ते आता TRTI ला प्रमुख आहेत, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण हो, संस्था पुणे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आयुक्तावरती. आंदोलन बरं. फार चिडले, वरच्या टोकाला गेलेलं आहे. आणि काल याचा विषय हाच आहे का? हाच विषय आहे बरं. साहेब. मग काल साहेबांनी मीटिंग मध्ये त्यांना प्रश्न विचारले, बाबा तू का दाखले देत नाही, हा, बरोबर आहे. व्हॅलिडिटी का देत नाही? तर त्यांनी जे डाऊट काढले, त्या डाऊटची आम्ही कायदेशीर उत्तर त्यांना दिली. मग ते व्हॅलिडिटी म्हणले, संदर्भात. हा, काय डायरेक्टर कागदोपत्री प्रूव्ह केलं आम्ही की हे अशा पद्धतीनं आहे. आणि त्यांनी सांगितलेली माहिती बेकायदेशीर होती, आम्ही सांगितलेली माहिती कायदेशीर होती. त्यांचे सगळे बरं. डाऊट क्लिअर केले.
मग त्यांना म्हणलं तुम्हाला हे माहित नव्हतं का दानवे साहेब म्हणले. हम्म, तर काय ते बोलले नाहीत, घाबरले होते सगळे असं आयुक्त. हम्म. आणि दानवे साहेब म्हणले तुम्हाला धरून हाणलं पाहिजे ह्या लोकांनी म्हणले. तुम्ही या व्हॅलिडिटी तुम्ही या वगैरे. लायकीचे आहेत म्हणले सगळे. मला वाटतं व्हॅलिडिटी झालीच नाही अजून कोणाचीच ना. नाही होते ना कोर्टातनं. तुम्ही मग फक्त प्रत्येकाला कोर्टात कोर्टाची प्रत्येकाची ऑर्डर असेल कोर्टाची. नाही नाही, पण तुम्ही असं प्रत्येकाला 1,05,00,000 पैकी सगळ्याला कोर्टात पाठवणार आहात का मग? नाही, बरोबर. कोर्टाचा वेळ एवढा घेणार आहात का? आणि दऱ्याखोऱ्यात डोंगर दऱ्यात राहणार. आता तुम्हाला माहित आहे की तुमच्या गावातला करकम बोशातला कोळी किती कमकुवत आहे, माहित आहे ना तुम्हाला? हो, 100%. अहो अशी महाराष्ट्रात सगळीच परिस्थिती अशी आहे. सगळीकडे आपले मग तुम्ही एका इकडे जायचे. दऱ्याखोऱ्यात डोंगर दऱ्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि पहिली पिढी शिकलेल्या माणसाला तुम्ही एका A4 कागदासाठी हायकोर्टात लावता, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. म्हणून थोडा मानवते नाही, उपकार पिकार आमच्या काय करू नका कुणी. मी तुम्हाला सांगतो कायद्यानं आम्हाला द्या जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. बिलकुल सर, काय प्रॉब्लेम तर आमच्या माणसाला सहकार्य करा. तिथल्या मला त्यांचा फोन आलता, साहेब तुम्ही येऊन जावा म्हणून. मी म्हणलं मला त्यांच्या साहेबांचा नंबर दे, मला बोलू दे. माझं समाधान नाही झालं तर मी आलोच तिकडे म्हणलं परत. चालतंय. तर तुमचे काय डाऊट असतील तर साहेब मला विचारा, कधी तर फोन मी करा. तुम्हाला विचारेन, फोन करेन. मला व्हॉट्सअपवर द्या पाठवून या नंबरवर. नाही तुमच्याकडे काय असेल, नाही तुम्हाला डाऊट आला तर पाठवा, तेवढंच उत्तर मी तुम्हाला पाठवतो. तेवढंच द्या, चालतंय. हा, पण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दाखला तुम्ही कोळी नोंद देऊन द्या. का तर कोळी हाच महादेव कोळी आहे, मल्हार कोळी आणि टोकरे कोळी आहे. का तर तो कोस्टल एरियातला नाही ना. विदाउट कोस्टल एरिया बरोबर. हा, विदाउट कोस्टल एरिया. आणि 1967 नंबरला ओबीसीच्या लिस्ट मध्ये कोळी होता, नुसता कोळी. हो. तोच कोळी 1994 ला एसबीसी मध्ये गेला. येस. हो. हा, आणि त्याच्यामध्ये कोणत्या जाती येतात तर सोन कोळी ग्रुप, म्हणजे मच्छीमार कोळी, सोन कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, खारवा आणि खारवी, म्हणजे मिठागरात काम करणारा कोळी, सगळे समुद्राचे समुद्र किनारपट्टीवर राहणारा कोळी. आणि सगळ्यांच्या नोंदी 1901 ते 1941 साहेब जनगणना, तुम्ही तर महसूल कोर्ट आहे, तुम्हाला सगळं माहित आहे की आदेश होते का त्यावेळेला जातवार जनगणनेचे. उपजातीची नोंद न करता कोळ्यामध्ये जवळजवळ 28 प्रकार आहेत. कुणाचीही नोंद पोट जातीसह करू नका असे आदेश 1901 ते 1941 तत्कालीन जनगणना आयोगाचे होते. मग तुम्ही महादेव कोळीच्या नोंदी 49 आणणार कुठून सांगा? बिलकुलच नाही, बरोबर आहे. मग हा प्रॉब्लेम हा आहे. आणि हे महादेव कोळी म्हणजे आदिवासी जे आहेत ना, हे आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ निवासी. खैबर खिंडीतनं आपण आलेलो नाही साहेब. या देशाचे मालक आम्ही आहोत, पण मालक आज उपलानी झालाय. त्यामुळं तुम्ही थोडासा अभ्यास करा. डाऊट आले तर मला फोन करा, मी तुमचे सगळे डाऊट कायदेशीर क्लिअर करतो. आणि तुम्हाला जर कोणाचा प्रेशर असेल तर सांगा, ते आमदार खासदार असू दे, त्याला बघतो मी काय असेल ते. नाही तसं काही नाही. फक्त आमच्या माणसाला तुम्ही त्रास काय देऊ नका. चालतंय ना, मी मंगळवारी विषय क्लिअर करून घेतो. सोमवारी पोळा असल्यानं कोणी येणार नाही. हा, सोमवार किंवा मंगळवारी मग विषय क्लिअर करू. ठीक आहे, चालेल. ओके साहेब. आमदार साहेब वगैरे सोबतच आहेत, काय प्रॉब्लेम. हो. आणि पंढरपूरला आले तर फोन करा साहेब, भेटायला येतो तुम्हाला. चालेल, काय अडचण नाही. हा चालेल. ओके सर.